राज्यातील 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समित्यांसाठी मतदान सुरू। अनेक ठिकाणी दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला। अनेकांचं राजकीय भवितव्य आज ईव्हीएममध्ये बंद होणार। संभाजीनगरच्या नानेगाव मतदान केंद्रावर भाजपच्या उमेदवाराला धक्काबुक्की। उमेदवार त्रिंबक पाटील गव्हाणे यांना अब्दुल सत्तार यांच्या कार्यकर्त्यांकडून धक्काबुक्की। पुण्याच्या खेड तालुक्यातल्या आंबेठाण पाईट जिल्हा परिषद गटामध्ये राष्ट्रवादी उमेदवाराच्या पतीवर जीवघेणा हल्ला आणि त्यामुळे परिसरात तणावाचं वातावरण। शरद बुट्टे यांनी काही दिवसांपूर्वीच भाजपमधून राष्ट्रवादीत केला होता प्रवेश। सोलापूरच्या अकलूजमध्ये जिल्हा परिषद उमेदवार अर्जुन सिंह मोहिते पाटील यांनी मुलाला मतदान केंद्रात नेलं। उमेदवाराच्या लहान मुलानं दाबलं ईव्हीएमचं बटन। नवीन वाद निर्माण होण्याची शक्यता। परभणीच्या राणी सावरगावमध्ये मतदानासाठी आलेल्या महंत आणि अधिकाऱ्यांमध्ये वाद। मतदानासाठी आवश्यक आयडी प्रूफ नसल्यामुळे मतदानापासून रोखलं, तर मोबाईलमध्ये आयडी असल्याचं म्हणत महंतांचा अधिकाऱ्यांशी वाद। धाराशिवच्या भूम तालुक्यामध्ये मतदारांना पैसे वाटपावरून गोंधळ। पाथरुड जिल्हा परिषद गटामध्ये राष्ट्रवादीच्या उमेदवाराकडून रात्री पैसे वाटप झाल्याचा भाजप उमेदवाराचा आरोप। छत्रपती संभाजीनगरमधल्या गंगापूर तालुक्यातील नेवरगाव गटामध्ये पैसे वाटपाचा आरोप। भाजपच्या उमेदवारांनी मध्यरात्री पैसे वाटल्याचा राष्ट्रवादीच्या वाल्मिक शिरसाट यांचा आरोप। परभणीच्या राणी सावरगाव येथील पंचायत समितीच्या उमेदवार उर्मिला डोने यांच्या पतीकडून मतदान केंद्रावर पूजा। मतदान केंद्रावर नारळ फोडून केली पूजा। छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेना उमेदवाराकडूनही ईव्हीएमची पूजा। बजाज नगर इथल्या जिल्हा परिषदेच्या उमेदवार रत्नमाला ढमडेरे यांनी मतदान केंद्रावर जाऊन ईव्हीएमला हळद कुंकू वाहून पूजा केली आहे। ईव्हीएमवर भविष्य श्रद्धेपोटी पूजा केल्याची उमेदवाराची प्रतिक्रिया। जिल्हा परिषद निवडणुकीसाठी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि पार्थ पवारांनी बजावला मतदानाचा हक्क। युगेंद्र पवार, श्रीनिवास पवारांसह संपूर्ण पवार कुटुंबियांकडून मतदान। आमदार रोहित पवारांनी पत्नी कुंती पवारांसह बजावला मतदानाचा हक्क। पिंपळी गावातील मतदान केंद्रावर रोहित पवारांचं मतदान। राजेंद्र आणि सुनेंद्र पवारांनी बजावला मतदानाचा हक्क। रायगडमध्ये भरत गोगावलेंनी सपत्नीक बजावला मतदानाचा हक्क। भरत गोगावलेंचे पुत्र विकास गोगावलेंनीही केलं मतदान। रायगड जिल्हा परिषद निवडणुकीसाठी जास्त चुरस होईल असं वाटत नाही। भरत गोगावलेंची प्रतिक्रिया। एकेकाळी नंबर 1चा पक्ष असलेला शेतकरी कामगार पक्ष आता खूप मागे पडल्याची ही प्रतिक्रिया। रायगडमध्ये विकास गोगावलेंचं मतदानाआधी कुटुंबियांकडून औक्षण। विकास गोगावले महाडच्या बिरवाडी जिल्हा परिषद गटामधून निवडणुकीच्या रिंगणात। शिवसेनेचे आमदार महेंद्र थोरवे यांनी कुटुंबासह बजावला मतदानाचा हक्क। थोरवे हे रायगडमधील कर्जत खालापूर मतदारसंघाचे आमदार। रत्नागिरीच्या खेडमध्ये आता ईव्हीएम सुरू। जामगे येथील मतदान केंद्र क्रमांक 17 वर ईव्हीएम बंद पडल्यामुळे मतदानामध्ये झाला होता खोळंबा। गृहराज्यमंत्री योगेश कदम यांचं मतदान असलेलं केंद्र। रत्नागिरी जिल्हा परिषद आणि 9 पंचायत समित्यांमध्ये सर्वाधिक जागांवर 2 शिवसेनांमध्ये लढत। पालकमंत्री उदय सामंत, राज्यमंत्री योगेश कदम, आमदार किरण सामंत, आमदार शेखर निकम, आमदार भास्कर जाधव यांची प्रतिष्ठा पणाला। माजी आमदार धीरज देशमुख यांनी सपत्नीक केलं मतदान। सोबत आई वैशालीताई देशमुख उपस्थित। बाभळगाव येथील मतदान केंद्रावर जात केलं मतदान। कराड तालुक्यातल्या चसेगाव येथील ईव्हीएम मशीनमध्ये बिघाड। बूथ क्रमांक 78 मधील मशीन बंद पडल्यामुळे काही काळ मतदानाचा झाला होता खोळंबा। जवळपास सव्वा तासानंतर ईव्हीएम सुरू झाल्यानंतर मतदान आता सुरळीत सुरू आहे। छत्रपती संभाजीनगरच्या वाळुंजमध्ये मतदान केंद्र 39च्या बूथ क्रमांक 1 मधील ईव्हीएम मशीनमध्ये बिघाड। निवडणूक अधिकाऱ्यांनी मशीन बदललं आणि त्यामुळे काही काळ मतदारांचा झाला होता खोळंबा। सोलापूरच्या अकलूजमध्ये चुकीचं बटन दाबल्यामुळे ईव्हीएम मशीन काही काळ बंद। जवळपास 1.5 तासानंतर मशीन दुरुस्त, मात्र तोपर्यंत मतदारांचा खोळंबा। चिपळूण तालुक्यामधल्या अनेक ठिकाणी ईव्हीएम बंद पडल्याच्या तक्रारी समोर आल्यात। 10हून अधिक ठिकाणी ईव्हीएम बंद पडल्यामुळे मतदान प्रक्रिया थांबलेली होती। छत्रपती संभाजीनगरमध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी मतदारांमध्ये उत्साह। पाचोडमध्ये मतदानासाठी सकाळपासूनच मतदारांच्या लांबच लांब रांगा।
अलिबागमध्ये सहाण येथील मतदान केंद्रावर ईव्हीएम मध्ये बिघाड आणि त्यामुळे तासाभरापासून अधिक काळ मतदारांचा खोळंबा. ईव्हीएम मधील बिघाडामुळे मतदारांकडून नाराजी व्यक्त. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या मतदाना दिवशी अनोख्या पद्धतीनं मतदानाचं आवाहन. नारायण राणेंचा AI तंत्रज्ञानाच्या माध्यमातून केलेल्या व्हिडिओद्वारे मतदानाचा हक्क बजावण्याचं आवाहन. शिवसेनेचे आमदार तानाजी सावंत यांनी बजावला मतदानाचा हक्क. परंडा तालुक्यामधल्या मुगाव येथे केलं मतदान. जिल्ह्यात शिवसेनेला चांगलं यश मिळेल असा विश्वास व्यक्त. आटपाडी तालुक्यामधल्या निंबवडे जिल्हा परिषद गटातील भाजपचे उमेदवार माधवी पडळकरांचं मतदान. पडळकरवाडी या गावी माधवी पडळकर यांनी बजावला मतदानाचा हक्क. मतदारांनी मोठ्या संख्येने मतदान करण्याचं आवाहन. रत्नागिरीमध्ये खेडमध्ये जामगे इथे नववधूचं बोहल्यावर चढण्यापूर्वी मतदान. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या मतदानाचा जिल्ह्यात उत्साह. सोलापूरमधल्या अकलूजच्या यशवंत नगरमध्ये आयोगाकडून महिला मतदान केंद्र तयार. मतदान केंद्रावर सर्व महिला कर्मचारीही तैनात. रांगोळ्यांच्या पायघड्या घालून मतदारांचं स्वागत. बारामती तालुक्यामधल्या पिंपळी गावात निवडणूक आयोगाकडून पिंक मतदान केंद्र. मतदान केंद्राची पूर्ण जबाबदारी महिला कर्मचाऱ्यांवर. आयोगाकडून प्रत्येक तालुक्यामध्ये एका पिंक मतदान केंद्राची उभारणी. सिंधुदुर्गच्या कणकवलीमध्ये 88 वर्षीय आजींनी केलं मतदान. इतरांनीही मतदानाचा हक्क बजावावा असं आजींकडून आवाहन. रत्नागिरीच्या खेडमध्ये गृहराज्यमंत्री योगेश कदम यांचं सपत्नीक मतदान. जिल्हा परिषद पंचायत समिती हा ग्रामीण भागाचा पाया मजबूत करणारी निवडणूक. योगेश कदमांकडून मतदारांना मतदानाचं आवाहन. रायगडमध्ये शेकापच्या जयंत पाटलांनी कुटुंबियांसह केलं मतदान. प्रशासकांच्या ताब्यात असलेल्या जिल्हा परिषदेवर पुन्हा लोकशाहीची ताकद येणार. मतदानानंतर जयंत पाटलांची प्रतिक्रिया. रायगडमध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी मतदारांच्या रांगा. मतदान सुरू झाल्यापासूनच मतदारांची मोठी गर्दी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.